इयत्ता 5वी आकृतिबंध. आकृतिबंध वेगवेगळे आकार, आकृत्या, संख्या यांची विशिष्ट क्रमाने पुनरावृत्ती होते व त्यातून आकृतिबंध तयार होतो. उदाहरणार्थ 3, 6, 9 या आकृतिबंधातील पुढची संख्या मिळवण्यासाठी 9 मध्ये 3 मिळवावे लागतील. या आकृतिबंधातील संख्या 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत. कपड्यांच्या किनारीवर, साड्यांच्या पदरावर, गालिच्यावर, जमिनीवरील लाद्यावर किंवा खिडक्यांच्या ग्रिल्सवर अतिशय सुंदर नक्षी असलेले आकृतिबंध म्हणजेच पॅटर्न्स आपण पाहतो. त्यावर विशिष्ट क्रमाने ठराविक आकाराच्या आकृत्या पुन्हा पुन्हा आलेल्या असतात. खाली दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करा. अक्षराच्या क्रमाने येणारे आकृतिबंध लक्षात घ्या. चिन्ह व आकारांचे आकृतिबंध. संख्यावर आधारित आकृतिबंध. पहिला 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 3 गुणिले 10, 3 गुणिले 100, 3 गुणिले 1000, 3 गुणिले 10,000. चौरस संख्या. ज्या संख्या टिपक्याने चौरस आकारमांडणीत दाखवता येतात अशा संख्यांना चौरस संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4, 9. त्रिकोणी संख्या. ज्या संख्यांची टिपक्यांची मांडणी त्रिकोणी येते अशा संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 या त्रिकोणी संख्या आहेत. मुक्तहस्त आकृतिबंध. खाली दिलेल्या आकृतिबंधांचे निरीक्षण करा. 1. हा आकृतिबंध या 4 रेषांनी तयार झाला आहे. दुसरा आकृतिबंध. हा ग्रिलवरील आकृतिबंध या 2 कोनांनी अँगल्स तयार झाला आहे. अशा प्रकारचा आकृतिबंध आपण ग्रिल्सवर पाहतो. 3. हा सज्जावरील आकृतिबंध या 2 रेषांनी तयार झाला आहे. वरीलप्रमाणे आपणास चिन्हांचे, आकृत्यांचे, अक्षरांचे किंवा अंकाचेही आकृतिबंध तयार करता येतात. प्रश्न क्रमांक 1. आकृतिबंध लक्षात घेऊन चौकटीत येणारे पुढील चिन्ह ओळखा. बाणाच्या टोकांचा क्रम लक्षात घ्या. प्रश्न 2. पुढील आकृतिबंधामध्ये पुढे येणारी चित्रे कोणती? क्रमाने येणाऱ्या फूल अधिक हॅश चिन्हांचा आकृतिबंध. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 3. रिकाम्या चौकटीत येणारा आकृतिबंध ओळखा. 1 गुणिले 1 बरोबर 1, 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9, टिंब टिंब 5 गुणिले 5 बरोबर 25. क्रमाने येणाऱ्या अंकांचा त्याच अंकाशी गुणाकार म्हणून 3 गुणिले 3 बरोबर 9, नंतर 4 गुणिले 4 बरोबर 16 हा आकृतिबंध येईल. उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 4. आकृतिबंधामध्ये पुढे येणारी संख्या ओळखा. 857, 757, 657, 557, 457. स्पष्टीकरण. शतक स्थानावरील अंक 1 ने कमी होत आहे. दशक व एकक स्थानावरील अंक तसेच राहतात. म्हणून 457 नंतर 357. प्रश्न 5. रिकाम्या चौकटीत येणारी आकृती ओळखा. स्पष्टीकरण. रंगवलेला पाव भाग उजवीकडून डावीकडे एक भाग पुढे सरकत आहे म्हणून हा आकृतिबंध येईल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6. गटातील चौरस संख्या ओळखा. 15, 12, 16, 10. जी संख्या टिपक्याने चौरस आकारमांडणीत दाखवता येतात अशा संख्यांना चौरस संख्या म्हणतात. गटातील 16 ही चौरस संख्या आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7. क्रमाने येणारी संख्या ओळखा. 2, 6, 10, 14, 18. प्रश्नचिन्ह. 4 ने वाढत जाणाऱ्या अंकांचा क्रम म्हणून 18 अधिक 4 बरोबर 22. पर्याय क्रमांक 2.
स्पष्टीकरण. आकृतीतील पहिले चिन्ह उजवीकडे शेवटी जाते व इतर दोन चिन्ह डावीकडे सरकतात म्हणून वर्तुळ, चौरस, त्रिकोण. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9. पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? 10, 5, 9, 8. जी संख्या टिपक्याने त्रिकोणी मांडणीत दाखवता येते त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. गटातील त्रिकोणी संख्या 10 आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10. आकृतिबंधातील गोट्यांची संख्या पहा व क्रमाने शेवटी येणाऱ्या आकृतीत किती गोटे असतील ते ओळखा. गोट्यांची संख्या 2च्या पटीत वाढत आहे. 1 बरोबर 1, 1 अधिक 2 3, 1 अधिक 4 बरोबर 5, 1 अधिक 6 बरोबर 7, 1 अधिक 8 बरोबर 9. मग पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11. 9 नंतर क्रमाने येणारी चौरस संख्या कोणती? 1 वगळता इतर संख्येला त्याच संख्येने गुणून येणारा गुणाकार चौरस संख्या असते. जसे 2 गुणिले 2 बरोबर 4, 3 गुणिले 3 बरोबर 9. याप्रमाणे 4, 9, 16, 25, 36, 49, 64 या चौरस संख्या आहेत. त्यातील 9 नंतरची चौथी चौरस संख्या 49 आहे. पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न 12. आकृतिबंध पहा, चौकटीत येणारी संख्या ओळखा. 1, 2, 4, 7, 11, 16. प्रश्नचिन्ह. 1, 2, 4, 7, 11, 16 संख्यातील फरक क्रमाने वाढत चालला आहे. 16 अधिक 6 बरोबर 22. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 13. पहिली त्रिकोणी संख्या 3 मांडली तर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती? 3, 6, 10, 15, 21, 28, 34 या क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणून 3 नंतर क्रमाने येणारी पाचवी संख्या 28. पर्याय क्रमांक 3.